नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रथसप्तमीचा पवित्र सण हा सूर्यदेवांना समर्पित आहे. हा दिवस केवळ एक धार्मिक सण नसून तो मानवी जीवनाला आरोग्य, तेज, आत्मविश्वास आणि समृद्धी देणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो. हिंदू धर्मात सूर्यदेवाला प्रत्यक्ष नारायणाचे स्वरूप मानले गेले आहे, कारण सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवनाची कल्पनाच करता येत नाही. सकाळी उगवणारा सूर्य आपल्या जीवनात नवचैतन्य, आशा आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करून त्यांना जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. परंतु शास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की जर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला केवळ पाणीच नव्हे तर काही विशिष्ट पदार्थ अर्पण केले तर त्या व्यक्तीच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. जीवनात आदर, सन्मान, आरोग्य, यश आणि समृद्धी वाढते. आज आपण याच विषयावर सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ, गूळ आणि मध अर्पण केल्याने नेमके कोणते फल प्राप्त होते? हे अर्पण का करावे? यामागचे आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारण काय आहे आणि या अर्पणाचा आपल्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम होतो, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. रथसप्तमी म्हणजे पौराणिक कथानुसार या दिवशी सूर्यदेव आपला रथ उत्तरायण मार्गावर वळवतात. सूर्याचा रथ 7 घोड्यांनी ओढलेला आहे. हे 7 घोडे म्हणजे 7 रंग, 7 दिवस, 7 चक्र आणि मानवी शरीरातील 7 ऊर्जा केंद्राचे प्रतीक मानले जातात. म्हणूनच रथसप्तमी हा दिवस शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होण्याचा दिवस आहे. या दिवशी केलेली सूर्यपूजा केवळ धार्मिक नसून ती आरोग्यदायी देखील आहे. वेदांमध्ये सूर्यदेवाला संपूर्ण सृष्टीचा आत्मा म्हटलं आहे. सूर्यदेवामुळे पृथ्वीवर प्रकाश आहे, उष्णता आहे आणि जीवन आहे. ज्याच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो त्या व्यक्तीला आत्मविश्वास, नेतृत्व गुण, प्रतिष्ठा आणि यश सहज प्राप्त होते. परंतु सूर्य जर कमजोर असेल तर अपमान, आरोग्य समस्या, डोळ्यांचे विकार, आत्मविश्वासाचा अभाव आणि सतत अडचणी येतात. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केले जातात. या दिवशी सूर्याला अर्पण केलेले पाणी अत्यंत पवित्र मानले जाते. पण या पाण्यात जर काळे तीळ, गूळ आणि मध मिसळले तर त्या अर्पणाचे फल अनेक पटींनी वाढते. कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्यकिरणांमध्ये विलक्षण शुद्धता आणि शक्ती असते. पृथ्वी सकारात्मक ऊर्जेने भरलेली असते आणि ग्रहदोष शांत होण्याची क्षमता या दिवशी अधिक असते. तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करण्याचे महत्त्व. काळे तीळ अर्पण करणे ही एक अतिशय प्राचीन परंपरा आहे. शास्त्रानुसार काळ्या तिळाचा संबंध हा सूर्यदेव आणि शनिदेव यांच्याशी आहे. अनेक वेळा आपल्या जीवनात शनिदोष, पितृदोष किंवा कर्मदोषामुळे अडचणी निर्माण होतात. सतत मेहनत करूनही यश मिळत नाही, मान सन्मान मिळत नाही किंवा विनाकारण अपमान सहन करावा लागतो. अशा वेळी काळे तीळ अत्यंत प्रभावी मानले जातात. काळे तीळ नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांना काळे तीळ अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो, शनीचा त्रास कमी होतो आणि जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात. जे लोक सरकारी नोकरीत आहेत, ज्यांची कामे अडकलेली आहेत, ज्यांना वरिष्ठांचा त्रास सहन करावा लागतो किंवा जे लोक सतत अपमानित होतात, त्यांनी या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करणे अत्यंत लाभदायक ठरते. यानंतर येते ते गूळ अर्पण करण्याचे महत्त्व. हिंदू धर्मात गूळ सूर्यदेवाला अतिशय प्रिय मानला जातो. गूळ म्हणजे गोडवा, समाधान आणि ऊर्जा. सूर्यदेव हा ऊर्जेचा अधिपती आहे. म्हणून गूळ अर्पण केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांवर कृपादृष्टी ठेवतात. गूळ अर्पण केल्याने मनातील कटुता दूर होते आणि जीवनात गोडवा निर्माण होतो. जर तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव असेल, पती-पत्नीमध्ये सतत मतभेद होत असतील किंवा घरामध्ये शांतता नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला गूळ अर्पण केल्याने नात्यांमध्ये मधुरता येते. तसेच व्यवसायात किंवा नोकरीत प्रगती होत नसेल, बोलण्यात प्रभाव नसेल किंवा लोक तुमचं ऐकत नसतील तर गूळ अर्पण केल्याने संवाद शक्ती वाढते
आणि समाजात मान सन्मान प्राप्त होतो. आता आपण मध अर्पण करण्याचे महत्त्व जाणून घेऊया. मध हे अमृता समान मानले जाते. ज्योतिषशास्त्रात मधाचा संबंध सर्व ग्रहांशी सांगितला आहे. विशेषतः सूर्य आणि गुरुग्रहाशी मधाचा घनिष्ठ संबंध आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला मध अर्पण केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, मन प्रसन्न राहते आणि जीवनात आनंद वाढतो. ज्यांना आरोग्याशी संबंधित समस्या असतात, जसे की डोळ्यांचे विकार, कमजोरी, रक्तदाब, मानसिक तणाव किंवा थकवा, त्यांनी रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला मध मिसळलेले पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्पण करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी शक्यतो तांब्याचे भांडे वापरावे. लोखंडी भांडे वापरू नये. सूर्योदयाच्या वेळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून पूजा करावी. मनात नकारात्मक विचार न ठेवता श्रद्धेने सूर्यदेवाचे स्मरण करावे. सूर्यदेवांना अर्घ्य देताना ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र म्हणावा. सूर्यदेव हा केवळ ग्रह नाही, तर तो आपल्या जीवनाचा प्रकाश आहे. रथसप्तमीच्या दिवशी श्रद्धेने सूर्यदेवाची पूजा करून काळे तीळ, गूळ आणि मध अर्पण केल्यास जीवनातील अंधार दूर होतो. आदर, सन्मान, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते आणि भविष्य अधिक तेजस्वी बनते. तर मंडळी, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुटुंबीय आणि मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच धार्मिक व शास्त्रीय माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.